नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे खमंग ढोकळा गुजराती स्पेशल. लागणारे साहित्य: 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी चणा डाळ. सगळ्यात प्रथम तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता भिजू टाकायची 7 ते 8 इथे मी एक भांडा घेतलेला आहे आणि इथे तांदूळ धुवून घेत आहे. 1-2 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे काळेपणा निघून जाते. 2-3 पाण्याने मी स्वच्छ बेसनाचे तांदूळ धुवून घेतलेले आहे. आता इथे पाणी सोडून 6 ते 8 तास भिजायला प्लेट झाकून ठेवायचे. चण्याची डाळ धुवून घ्यायची. चण्याची डाळ पण 6 ते 8 तास भिजत ठेवायची. आता डाळ भिजली आहे. तांदूळ आणि डाळ मस्त भिजलेली आहे. आता आपण पिसून घ्यायची. तांदूळ आता पिसून घ्यायचा. तांदळामध्ये थोडी थोडी दही घालून पिसून घ्यायचा तांदूळ. बेटर आता तयार आहे. आपण 10-15 मिनिटं इथंच असाच ठेवायचा आणि अद्रक लसूण मिरची वगैरे पिसून इथं टाकायच्या. मी इथे थोडेसे अद्रक लसूणचे तुकडे घेतलेले आहेत. मी इथे थोडेसे अद्रक लसूणचे तुकडे घेतलेले आहेत. थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे. 2-3 आता पेस्ट करून घ्यायची. अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरचीचा पेस्ट इथं टाकून घ्यायचा आणि इनो टाकून 10 मिनिटं साईडला ठेव, झाकून साईडला ठेव. एकजीव करून घ्यायचा हिरवा मिरची, अद्रक लसूणचा पेस्ट आणि मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने आणि 10 मिनिटं झाकून साईडला ठेवायचा. तेव्हापर्यंत गॅसवरती आपण चिमूटभर चवीनुसार मीठ टाकायचा आणि बॅटर एकजीव करून घ्यायचा. इथे मी एक भांडा तयार केला. इथं थोडासा तेल टाकून ग्रीस केलेला आहे. टॅप करून घ्यायचं. मी गॅसवरती एक भांडा ठेवला आणि भांड्यामध्ये रेत थोडीशी ठेवली. रेत ही मायक्रोवेव्हचं काम करते आणि ढोकळा लवकर तयार होते. आता आपण झाकून घ्यायचा. टाकी झाकून घ्यायची आणि वाफेवर शिजू द्यायचा मीडियम कमी आचेवर. हा बघा, आपला ढोकळा तयार आहे. आता आपण तडक्याची तयारी करायची. तेल गरम झालेलं आहे. तिथं जिरा आणि मोहरी सोडायची. कढीपत्ता सोडलेले आहे. चवीनुसार हळदी पावडर, चवीपुरता साखर आणि थोडा लिंबूचा रस. आता उकळी येऊ द्यायची. वाव, किती छान असा तयार झालेला आहे ढोकळा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा.